हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी मेघा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर शुभ सकाळ सर्वांना. आणि आज हरतालिकेचा उपवास आहे, तर सगळ्यांचेच उपवास असणार आहेत, कारण की सगळेजणच धरतात हा उपवास. क्वचित एखादी लेडीज धरत नसेल, पण सगळ्याजण धरतात हा उपवास. कुमारिका पण काही काही धरतात. काही काही ठिकाणी अशी पद्धत आहे की लग्न झाल्यावर धरायचा असतो, पण काही काही ठिकाणी असं आहे की सगळेजण पकडतात. मुली पण पकडतात, चांगला त्यांना नवरा मिळावा म्हणून. आणि ज्यांना नवरा मिळाला त्या पण पकडतात, अखंड सौभाग्य राहावं म्हणून. तर आज सगळ्यांचा उपवास असणार आहे. तर मी सकाळी सकाळी खिचडी का करते असा प्रश्न तुम्हाला पडेल, कारण की हरतालिकेचा उपवास हा काहीतरी गोड फळं खाऊन, फक्त फळं खाऊनच पकडायचा असतो हा उपवास असं म्हणतात. ह्या उपवासाला भगरीचा भात किंवा खिचडी वगैरे चालत नाही. पण मी खूप वेळा सांगितलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये की मला उपवासच नाही निघत. आणि उपवास असेल तर आत्ता सकाळच्या बघा 7च वाजलेत, मी खिचडी बनवते. कारण की आरूला टिफिनला पण खिचडी देणार आहे मी, ह्यांना नाश्त्याला पण खिचडी देणार आहे. आणि मला पण खिचडीच खाणार आहे मी. त्यामुळे मी लवकर खिचडी बनवते. अजून आरोचं सगळं आवरायचं आहे मला. तर मला उपवास नाही निघत, कारण की मला पूजा वगैरे वाचायला किती पण सांगा, 2-2, 3-3 तास एका जागेवर बसून मी पारायण पोथी वगैरे वाचते. पण उपवास म्हटलं ना की मला असं, पहिले मी खूप उपवास केलेत, सगळे उपवास केलेले आहेत. हे बुधवारचे व्रत, सोमवारचे व्रत, आपले वैभवलक्ष्मीचे व्रत. पण मला आत्ता उपवासच होत नाही आहेत. काय कारण असेल माहिती नाही, पण उपवासच नाही निघत. उपवास म्हटलं की मला भूकच लागते. त्यामुळं मी म्हणजे असं निरंकार वगैरे उपवास करायचा आहे वगैरे हे विषय सोडून दिलेला आहे. किंवा फळांवरती वगैरे उपवास असेल तर मग मी तो विषय सोडून देते. उपवास करते मी पण खिचडी वगैरे खाऊन. मला खिचडी पण जास्त खाल्ली की पित्त होतं, पण मी थोडीशी खाल्ली, थोडेसे फ्रुट्स वगैरे खाल्ले की तेवढंच मग पोटाला आधार मिळतो. मग ते मी खाऊन पिऊन उपवास करते, पण खाऊन पिऊन उपवास करते. तर इकडं आमचे साहेब उठलेले आहे झोपून. आज 7:15 वाजलेत आत्ता, पण आरव तरीसुद्धा झोपलाच होता, कारण की त्याला आज स्कूलला जायचं नव्हतं. आणि आजचा दिवस स्कूल आहे, नंतर सुट्टी आहे आरवला. त्यांच्या स्कूलमध्ये आज लास्ट डे आहे, नंतर डायरेक्ट मंडेला स्कूल आहे. म्हणजे नंतर 5-7 दिवस आरवला सुट्टी राहणार आहे. 5-6 दिवस माझ्या डोक्याला हा ताप घरीच आहे. नाही तर 2 तास तर तो स्कूलमध्ये जातो ना, 2-2.5 तास, तेवढं शांतता असते घरात. आणि मला सगळे माझी कामं आवरायला मला बरं पडतं. माझी कामं होऊन गेली की मग मी त्याची वाट बघत बसते, कधी येतोय आरव, कधी येतोय आरव, कारण मलाच नाही करमत. मग त्याचा दंगा मला मिस करते मी, त्याचा तो पसारा, त्याचा सारखं मम्मा 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 ते सगळं मिस करते मी. पण तो गेल्यानंतर माझं स्पीडने काम सुरुवात होतं, कारण की मग तो स्कूलमधून येण्याच्या आधी सगळं उरकावं लागतं. त्यामुळं म्हणजे तो असेल तरी असं वाटतं की हा शांत का बसत नाही. आणि स्कूलला वगैरे गेला किंवा कुठे घरातून बाहेर गेला तरी पण मला असं होतं की कुठे गेला असं होतं. तर प्रत्येक आईला असंच वाटतं, बाळ लहान आहे तोपर्यंत. आणि लहान माहिती किती जरी मोठं झालं तर आपल्यासाठी लहानच असतं. तर असं इकडं आरवचा मेकअप वगैरे चालला आहे, आंघोळ वगैरे केली आरवनी. आणि त्याला ड्रेस हा नव्हता घालायचा, पण तरी पण मी त्याला म्हटलं हाच घाल, कारण दुसरा कुर्ता आहे तो थोडासा त्याला मोठा होतो आहे. आणि तो गणपतीत घालायचा आहे, म्हणून म्हटली त्याला आज हाच घालून जा स्कूलमध्ये, त्याच्या डाग वगैरे पडतील टिफिनमधले, टिफिन वगैरे खाताना. मग हाच घालून पाठवणार आहे आज त्याला. आवरून वगैरे झाले सगळं. इकडे माझं किचनमधलं पण सगळं आवरलं आहे, कारण की फक्त खिचडी बनवायची होती. त्यामुळं मग जास्त काही आज नव्हतं बनवलं, कारण आरोला पण खिचडी खूप आवडते खायला. ह्यांचा पण नाश्ता खिचडीत होतो आणि मी पण खिचडी खाणार, त्यामुळे खिचडी बनवली की झालं. एवढं काय बनवायला लागत नाही. आम्ही तिघंच आहे, त्यामुळं आता काय बनवायचं नाही. दुपारी वगैरे खिचडीच खातो किंवा थोडंसं दुसरं काय खाल्लं तर आमचं भागून जातं. तर आरवला आता लाल कुंकवाचा टिक्का तर आरवला लावला, तर हे म्हटले मला पण थोडासा लाव, काहीतरी त्यांचासुद्धा मूड होत असतो. मग मी त्यांना पण थोडासा लावला. आणि इकडं आरव खाली नाश्ता करत बसलेला आहे. आरवची बॅग वगैरे भरून दिली मी. खिचडी थोडीशी तिखट झाली होती, कारण खिचडी एकतर खाऊच वाटत नाही, आणि ती जर तिखट झाली चांगली झणझणीत तर मग ती थोडीशी खाऊ वाटते. त्यामुळे मी आज थोडीशी मुद्दाम तिखट केली होती, पण ती आरवला तिखट लागते, आम्हाला बरोबर लागते, पण आरवच्या मापाने ती तिखट झाली होती. मग त्याला साखर वगैरे टाकून दिली ज्यावेळी जरा जास्त, कारण स्कूलमध्ये त्याला भूक लागते, सगळ्यांच्या नादाने तो जेवणार. आणि त्याला खिचडी तिखट लागली तर तो रडत बसेल. त्याला एवढं कळणार नाही की स्कूलमध्ये आपण रडायला नको म्हणून. त्यामुळे मी जास्त साखर टाकून दिली त्याला आज खिचडी. तर खाईल तो मग. आणि ह्यांच्या सकाळी सकाळी इकडं बातम्या सुरू असतात, आणि त्या बातम्या ऐकल्या की मग सकाळी सकाळी असं माझा तर मूड खराब होतो सकाळी सकाळी न्यूज बघायला लागलं की. आणि मी उठल्या अगोदर आपला हनुमान चालीसा लावत असते. उठल्या मी हनुमान चालीसा लावते आणि मग मोबाईल
चार्जला एक मोबाईल लावायचा आणि एका मोबाईलवरती हनुमान चालीसा लावते. नंतर माझं स्वामींचं सुरू असतात गाणी, परत स्वामींचं तारक मंत्र, आणि जर ते मोबाईलवरती माझं कंटिन्यू असतं सुरू असतं. आपण ह्यांना हे आवरपर्यंत ते माझं सुरू असतात. हे आवरलं, ह्यांचं सगळं झालं, फ्रेश झाले की मग ते माझा मोबाईल बंद करतात आणि न्यूज लावतात. आणि ते न्यूज बघितलं की मग मला सकाळी सकाळी विचित्रच म्हणजे फील होतं. जरा सकाळी सकाळी माझा मूड फ्रेश असतो आणि न्यूज बघितलं पाहिजेत. न्यूज काय चाललं आहे काय नाही हे तर बघितलंच पाहिजे. पण सकाळी सकाळी म्हटलं की नको वाटत न्यूज बघायला. त्यात काही गोष्टी चांगल्या असतात, काही गोष्टी वाईट असतात, मग ते मूड खराब होतो म्हणून. तर ह्या गोष्टीवरून मग आमचं थोडंसं होतं की सकाळी सकाळी न्यूज कशाला लावतात तुम्ही, आणि त्यांना बघायचे असतात न्यूज रोज. तर इकडं आरूला मोबाईल आणून दिलं, त्याचं खायचं वगैरे झालं सगळं. आणि त्याला आवरून त्याला मला स्कूलमध्ये सोडलं. आज जाणार आहे मी आरवला घेऊन, कारण की आरवचं चाललं होतं की दोघं पण या आज मला सोडायला स्कूलला म्हणून, आणि घ्यायला तरच जातो. तर म्हटलं ठीक आहे चला जाऊया मग आज. तर आज काही मला पूजा वगैरे मांडायची नाही आहे. काल मी सगळी तयारी पण केली होती पूजेची, आणि मी पूजा वगैरे आहे म्हणून थोडंसं घर पण साफ केलं होतं. म्हटलं आता सणसुद्धा आले, त्यांनी गणपती आहेत, उद्या हरतालिकेचा उपवास आहे म्हणून थोडीशी साफसफाई पण केली, आणि पूजा वगैरे मांडायची म्हणून सामान पण आणलं होतं. शेजारच्या ताईंचं डेकोरेशन करू लागले मी, कारण की आमच्यात गणपती नाही आहे पण त्यांचं डेकोरेशन वगैरे किंवा त्यांच्या गणपती एन्जॉय आम्ही करतो दरवर्षीच. तर मी त्यांचं सगळं डेकोरेशन करून दिलं, पण मला आज पूजा वगैरे मांडायची नाही आहे. त्यामुळं आज पूजा मिस होणार आहे. आणि मला हरतालिकेची पूजा मांडायला खूप आवडते. मी लग्नाच्या आधी कधी नव्हती मांडली पूजा, पण आत्ता लग्न झाल्यानंतर मी हे उपवास आणि ही पूजा दोन्ही पण करते. तर पूजा वगैरे काय आज मांडणार नाही मी. त्यामुळे मी आज थोडंसं माझा मूड फ्रेश नाही आहे. कंटाळाच आहे सकाळपासून माझ्या अंगात, कारण की काल मी प्लॅनिंग केलं होतं खूप छान, साडी वगैरे घालायची, सकाळी लवकर उठायचे, पूजा वगैरे मांडायची. कशी पूजा मांडायची, मी फुलं वगैरे, गुलाबाची फुलं, व्हाईट फुलं वगैरे सगळं आम्ही आणून वगैरे ठेवलं होतं. पण ऐन वेळेला मला पूजा मांडायचीच नाही आहे, त्यामुळं मग माझा मूड जरा खराब झाला. पण म्हटलं ठीक आहे जाऊ देत आता, काही गणपती वगैरे घरात नाही त्यामुळं काही टेन्शन नाही. आणि ह्यासाठीच मी गणपतीचा हट्ट धरत नव्हती ना, कारण नाही तर आरोचं चालले गणपती आणा म्हणून. पण आरोसाठी एक छोटी मूर्ती आणणार आहेत ते, पण बघू कधी आणता येते. तर आरोचं इकडं मी फोटो काढत होते, कारण की सकाळी सकाळी त्यांनी नवीन ड्रेस घातला होता आणि त्यांनी मेकअप पण केला होता आणि लाल कुंकवाचा टिका लावला की तो जरा छान दिसतो. मग त्याची नजर पण काढली आणि थोडेसे फोटो पण काढले, पण तो काही व्यवस्थित पोज नव्हता देत आज. त्यामुळं मी म्हटलं जाऊ देत, नको याचे फोटो काढायला. नंतर मग इकडं त्याला ह्या ड्रेसवरती सँडल घालायचा होता, तो सँडल वगैरे काढून दिला, आवरून दिलं. आता हरतालिकेचा उपवास हा का करतात हे मी कालच बघितलं मोबाईलमध्ये शक्यतो, कारण की बरेच सण असे असतात की आपण ते सण करतो, ते संस्कृती आहे म्हणून, प्रथा आहे म्हणून करतो, पण बऱ्याच लोकांना हरतालिकेचा उपवास का करतात हे माहीत नसतं. तर मी सकाळीच मोबाईलमध्ये बराच वेळ बघत बसले होते की हरतालिकेचा उपवास का करतात, कशासाठी करतात, कधीपासून त्याची प्रथा निघाली वगैरे. तर पार्वती मातेने त्याने शंकर हा पती मिळावा त्यांना म्हणून त्यांनी हे व्रत केलं होतं. त्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली होती आणि हे हरतालिकेचं व्रत त्यांनी त्यांच्या मैत्रिणींसोबत जंगलामध्ये जाऊन हे व्रत केलं होतं. जेव्हा त्यांचं लग्न त्यांच्या वडिलांनी विष्णूसोबत ठरवलं होतं, पण त्यांना विष्णूसोबत लग्न करायचं नव्हतं, त्यांना शंकर भगवानांसोबत लग्न करायचं होतं. म्हणून त्यांनी जाऊन मैत्रिणींसोबत जाऊन जंगलामध्ये ही पूजा केली होती, हरतालिकाची अशी पूजा केली होती, जिथं पार्वतीला पण त्यांनी पिंडीसहित जिथं स्थापित केलं होतं आणि शिवलिंगाची पूजा केली होती. म्हणून त्यांना ती पूजा केल्यानंतर त्यांना शंकर भगवान प्राप्त झाले आणि मग त्यांनी वर मागितलं की मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे. तेव्हा मग त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांचं पार्वती मातेचं शंकर भगवानांशी लग्न झालं. तर अशी ही कथा आहे आणि तेव्हापासून ही प्रथा पडली की हरतालिकेचा उपवास करायचा असतो, तर आपलं सौभाग्य अखंड राहावं म्हणून करायचं असतं. ज्या कुमारिकांना चांगला नवरा पाहिजे त्यांनी पण हे व्रत केलं तरी चालतं. आणि असं बोलतात की विधवा लेडीजनी पुढच्या आयुष्यामध्ये मला चांगला अखंड सौभाग्य लाभो किंवा मला चांगला नवरा मिळो म्हणून सुद्धा हे व्रत करतात, असं पण मी मोबाईलमध्ये बघितलं आहे. पण म्हणजे प्रत्येकाच्या प्रथा वेगवेगळ्या किंवा प्रत्येकाने सांगितलेली माहिती वेगवेगळी असते. प्रत्येकजण इकडे तिकडे बघून सांगत असतो. तर मी अशा प्रकारे माहिती सकाळी वाचली हरतालिकेची, की हरतालिकेचा उपवास, त्याला काय काय ते आपण वाहतो, दुर्वा वगैरे, बेल किंवा आघाडा वगैरे काय काय वाहतो ते. तर अशी हरतालिकेची कहाणी आहे थोडक्यात, की अखंड सौभाग्य राहण्यासाठी आपण ही पूजा करायची असती हरतालिकेची. तर इकडे आमचं सगळं आवरून वगैरे झालं.
इकडं झालं आहे आवरून आणि आरोचा टायमिंग झाला आहे 9ला 10च कमी आहेत आणि लवकर जाऊन म्हटलं आज आरोला सोडावं, कारण की आज काहीतरी फंक्शन असेल त्या स्कूलमध्ये, म्हणून त्याला लवकरच सोडणार आहे आज. नाहीतर मग रोज 9 वाजून 5 मिनिटांनी निघतो, पण आज 9ला 5 कमी असताना चालला आहे तो स्कूलमध्ये. तर चला सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.